ऑन सिरियस नोट, इलू इलू 1998, मी तर चित्रपटाचं नाव पण थोडंसं विसरल्यासारखं झालं मला. 1998. काय सांगू यार मी या चित्रपटाविषयी. म्हणजे हे पहा, ट्रेलर मला ॲव्हरेज वाटलेला. आणि हा चित्रपट म्हणजे ट्रेलरविषयी आपण जेव्हा ट्रेलर रिव्ह्यू केलेला तेव्हा मी बऱ्याच गोष्टी याविषयी बोललेलो. चित्रपट बघून मी एवढंच सांगेल की ठीक आहे म्हटलं, म्हणजे आपण म्हणतो ना एक तऱ्हेने की हां, मी ट्रेलर बघून तर मी सिरियसली डिसअपॉइंट होतो. पण मूवी जेव्हा तुम्ही बघता, चित्रपट जेव्हा तुम्ही बघायला जाल तेव्हा तुम्हाला यार ॲटलिस्ट ट्रेलरपेक्षा खूप बेटर एक्सपिरियन्स येईल यार. ट्रेलर काय माहिती का माझा हा ओपिनियन झाला अचानक. एकदा बघायला ठीक आहे हा चित्रपट, पण हा हे पण आहे की आता बरेचसे लोक हे विचारतील यार थिएटरला जेव्हा बघायचं असेल सिनेमागृहामध्ये तेव्हा पाहायला पाहिजे की नाही. तर ऑनेस्टली हे तुमच्यावर आहे. मी एवढं सांगू शकतो की हा चित्रपट नाही आवडणारी पण बरीच पब्लिक असेल, कारण या चित्रपटाची जी स्टोरी आहे ती खूपच आपण म्हणतो ना जेव्हा चित्रपट चालू असतो तेव्हा असं बांधून नाही ठेवत या चित्रपटाची स्टोरी. हे मी ऑनेस्टली सांगेल. वन टाईम वॉच आहे, तरी जर तुम्हाला खरंच वेळ असेल तर बघा थिएटरला, किंवा मग तुम्ही स्किप पण करू शकता, टी व्हीवर यायची पण वाट बघू शकता किंवा ओ टी टीवर पण. आणि राहिली गोष्ट कलाकारांचं काम आणि स्टोरी. स्टोरी ॲज आय ऑलरेडी सेड की ॲव्हरेज आहे. कलाकारांचं काम ठीक आहे, असं नाही की कोणाचं असं कोणतं कॅरेक्टर आहे ज्याला तुम्ही खूप जुळवून घ्याल किंवा एक तऱ्हेने नाही, ॲव्हरेज. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स जर मी सांगेल तर कम्पॅरिझन विथ ट्रेलरच्या वेळी मी जास्त जरा क्रिटिसाईज केलेलं. आता मी एवढंच सांगेल ठीक आहे, एकदा बघा तुम्हाला वाटेल तर, पण याच्यासाठी पूर्ण टाईम वगैरे काढून स्पेशली तुम्ही या चित्रपटासाठी थिएटरला जाल असं मला नाही वाटत.